नमस्कार विद्यार्थ्यांनो, डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांचा आज आपण अशी पुस्तकं हा पाठ पाहणार आहोत. लेखक परिचय बघा. संत साहित्याचे अभ्यासक, समीक्षक, प्रसिद्ध वक्ते. त्यांनी लिहिलेली अनेक स्वतंत्र व संपादित पुस्तके प्रसिद्ध आहेत. कल्लोळ अमृताचे, चिंतनाच्या वाटा, प्रिय आणि अप्रिय, सुखाचा परिमळ हे साहित्य. संत कवी तुकाराम एक चिंतन, संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना, संतांची या भेटी, संत विनेचा झंकार, संत तुकारामांचा जीवन विचार ही संत साहित्याचा अभ्यास मांडणारी पुस्तके. तसेच समाज परिवर्तनाची चळवळ, काल आणि आज, साहित्यातील प्रकाशधारा हे लेख संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. संत साहित्य हा त्यांच्या विशेष आस्थेचा विषय होता. प्रबोधनातील पाऊलखुणा आणि निवडक लोकहितवादी या संपादित पुस्तकातून 19व्या शतकातील सुधारणाविषयक चळवळी संबंधीचा त्यांचा व्यासंग प्रकट होता. भैरू रतन दमानी या साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं होतं. प्रस्तुत पाठातून माणसाच्या जडणघडणीत असलेली पुस्तकाची भूमिका लेखकांनी व्यक्त केलेली आहे. पुस्तकाचे महत्त्व वर्णन करताना पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकांनी व्यक्त केला आहे. जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तके ही जगण्याची हिंमत वाढवतात आणि प्रेरणा देतात. पुस्तके हे मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात. हा विचार या पाठातून लेखकांनी व्यक्त करताना जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक हा व्यापक दृष्टिकोन मांडला आहे. पुस्तकं ही खरोखरच माणसाच्या जडणघडणीत किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पुस्तकं आपल्याला मार्गदर्शन करतात. जीवनाच्या वाटेवरती तुम्हाला उत्तम मार्गदर्शक पाहिजे असेल तर तुम्ही पुस्तकांशी मैत्री करा आणि कोणत्याही गोष्टीत म्हणजे कुठलाही अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन ही पुस्तकं करतील. एखादी व्यक्ती तुम्हाला वेगळी वाट दाखवेल, परंतु पुस्तकं मात्र तुम्हाला असं करणार नाहीत. पुस्तकांमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. जग बदलण्याची ताकद सुद्धा पुस्तकामध्ये आहे आणि म्हणूनच लेखकांनी अशी पुस्तकं या पाठातून पुस्तकाचे महत्त्व वर्णिलेलं आहे. बघा, आता आपण पाठ पाहूयात. काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात. अंतःकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांच्यात शक्ती असते. अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात. उत्तम साहित्यकृतींचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? मॅकबेथ आणि किंग लिअर या नाटकातले काही संवाद इतके काव्यात्मक, इतके अर्थगर्भ आणि इतके भावनास्पर्शी आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देत राहतात. अशा वाचनाची नशा और असते. बघा, लेखक काय म्हणतात की काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात. खरोखरच पुस्तकांमध्ये खूप मोठी ताकद आहे. दुनिया बदलायची ताकद या पुस्तकांमध्ये आहे. तर काही पुस्तकं ही आपल्याला झपाटून टाकत असतात. अगदी आपलं परिवर्तन करण्याचं काम सुद्धा ही पुस्तकं करतात. आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये भावनांची प्रचंड खळबळ सुद्धा उडवून देतात. म्हणजे आपलं फक्त व्यक्तिमत्व म्हणजे पूर्णपणे व्यक्तिमत्वच बदलून टाकण्यासाठी पुस्तकं ही महत्त्वाची भूमिका ठरतात. म्हणजे तुम्हाला चांगले विचार देण्याची ताकद पुस्तकामध्ये आहे. चांगले आचार, विचार ही पुस्तकं देत असतात आणि म्हणूनच पुस्तकांशी मैत्री करा असं लेखकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग अशी पुस्तकं जी आहेत जी आपलं व्यक्तिमत्व बदलतात. काही पुस्तकं तर अगदी दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे मनात दरवळत राहतात. बघा, काही फुलांचा म्हणजे तुम्हाला सोनचाफा माहीत असेल तर ह्या सोनचाफ्याचं फूल उमलल्यापासून अगदी सुकून गेलं तरी सुद्धा त्याचा दरवळ सगळीकडे त्याचा सुगंध दरवळत असतो. त्या पद्धतीनं काही पुस्तकं आपल्या मनामध्ये काय करत असतात, सुगंधाप्रमाणे दरवळत राहतात. यासाठी उत्तम साहित्यकृतींचं वाचन करत राहणं. बघा, लेखक म्हणतात की यासाठी तुम्ही उत्तम साहित्यकृतीचं वाचन करत राहिलं पाहिजे. त्यामुळं तुम्हाला काय होईल तर उत्तेजक आणि आनंददायी म्हणजे वातावरण मिळेल. म्हणजे बघा, काही माणसं काय करतात, खूप मरगळ आली, काय झालं की उत्तेजक पेय पितात. म्हणजे आपल्याकडं चहा हे उत्तेजक पेय मानलं जातं.
खूप कंटाळा आला, काय झालं की आपण चहा पितो आणि फ्रेश होतो. तसंच लेखक म्हणतात की तुम्हाला जीवनात जर काही जीवन जगताना कंटाळवाणं वाटलं, नीरस वाटलं, तर तुम्ही पुस्तकं वाचा. तर त्यामुळं काय होईल, तुम्हाला उत्तेजना मिळेल, तुम्ही आनंददायी व्हाल, तुम्हाला जगण्याचा हुरूप येईल. लेखक म्हणतात की मॅकबेथ आणि किंग लिअर या नाटकातले काही संवाद सुद्धा इतके काव्यात्मक आणि इतके अर्थगर्भ आणि भावस्पर्श आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी बघा उत्कट अनुभूती देत राहतात. म्हणजे काही काही पुस्तकं परत परत वाचली तर परत परत वेगवेगळा उत्कट असा अतिशय चांगला असा अनुभव आपल्याला ती देत राहतात. आणि मग लेखक म्हणतात की अशा ह्या वाचनाची नशा काही औरच असते बघा. म्हणजे काही लोक नशा करतात, परंतु लेखक म्हणतात की वाचनातून ही जी मिळणारी नशा आहे ती काही वेगळीच आहे. आणि प्रत्येक वेळी ही नशा आपल्याला म्हणजे ह्या नाटकातले जे संवाद आहेत ते खूप काव्यात्मक अर्थगर्भ आणि भावस्पर्श आहेत. तुम्हाला प्रत्येक वाचनाच्या वेळी नवीन अनुभूती काहीतरी देत राहतील आणि त्यामुळं तुम्हाला वेगळीच नशा येईल. पुढे बघा लेखक काय म्हणतात की सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं वगळली तर सारं सुख संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल. जवळचे मित्र दुरावतात, ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते आणि वैराचा अग्नी ते पेटवत ठेवतात. हातात आलेला पैसा कसा आणि केव्हा नाहीसा होतो हे कळतही नाही, पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं कधीच विश्वासघातकी असत नाहीत. त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसंडणारं आपलं अंतःकरण ते उघडं करतात. माझ्या अंतरंगात त्या थोर लेखकाने साठवलेले हे भांडार तुझंच आहे, जे आवडेल ते खुशाल घेऊन जा, असंच जणू पुस्तकं आपल्याला सांगत असत. पुस्तकांवर अत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहेत. आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवलेलं पुस्तक दुसऱ्याला देताना ती अगदी व्याकुळ झालेली असतात. बघा लेखक काय सांगतात, तर सुखाविषयीच्या ज्या काही कल्पना आहेत, म्हणजे बघा प्रत्येकाचं सुख हे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये असतं. म्हणजे काहींचं सुख कशात असेल, तर काहींचं सुख मला चांगली नोकरी मिळावी, माझं चांगलं कुटुंब असावं, माझा बंगला असावा, माझी गाडी असावी. अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. परंतु लेखक म्हणतात की माझ्या कल्पनेत सुख कशात आहे, तर पुस्तकांमध्ये आहे. बघा लेखक म्हणतात की पुस्तकं जर सुखाविषयीच्या कल्पनेतून पुस्तक जर वगळलं, म्हणजे मला कशात सुख आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान पुस्तकांना आहे. जर हे पुस्तकाचं स्थान वगळलं तर माझं सगळं सुख संपुष्टात येईल, माझं सगळं सुख संपून जाईल, असे लेखक म्हणतात. लेखक म्हणतात की बघा जवळचे मित्र कधी कधी दुरावतात. एखादी गोष्ट आपण म्हणजे खूप मैत्री असते, व्यक्ती एकमेकांमध्ये खूप मैत्री असते, परंतु एखाद्या काही छोट्याशा कारणास्तव म्हणजे एखादी गोष्ट एकमेकांना देऊ केली नाही, गरजेला एखाद्या वेळेस व्यक्ती नाही उपयोगी आली, तर आपण लगेच काय करतो, मैत्रीचे संबंध तोडतो. मग अशा पद्धतीनं जवळचे मित्र दुरावतात. ज्यांच्यावरती प्रेम केलेलं आहे त्यासुद्धा लोकांना प्रेमाची विस्मृती होते, त्यासुद्धा लोक काय करतात, प्रेम विसरून जातात आणि मग एकमेकांच्या मध्ये वैराचा अग्नी नेहमी पेटत ठेवतात. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण उपयोगी नाही पडलं तर समोरची व्यक्ती आपल्याला कायम लक्षात ठेवते की ती कधी आपल्या उपयोगी पडली नाही आणि त्यामुळं नेहमी शत्रुत्वाची भावना म्हणजे त्यांच्या मनात ठेवतात. लेखक म्हणतात की हातात आलेला पैसा कसा आणि केव्हा नाहीसा होतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही. बघा ना, म्हणजे काही काही वेळेला खूप पैसा प्राप्त होतो, पण हा पैसा कसा आणि कुठं खर्च झाला, कसा झाला काही कळत नाही. परंतु लेखक म्हणतात पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं कधीच विश्वासघातकी असत नाहीत. बघा म्हणजे इथं लेखक पैशाला आणि माणसाला सुद्धा विश्वासघातकी म्हणतात, परंतु पुस्तकाच्या बाबतीत असं होत नाही. पुस्तकं ही कधीच विश्वासघातकी असत नाहीत. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे एखाद्या तुम्ही व्यक्तीला एखादा म्हणजे रस्ता विचारा, पण ती तुम्हाला योग्य रस्ता दाखवेल याची खात्री नाही, परंतु पुस्तकं मात्र तुम्हाला योग्य रस्ता दाखवतील, योग्य वाट दाखवतील. काही काही वेळेला म्हणजे लेखक म्हणतात की पुस्तकांना स्पर्श करण्याचा अवकाश, एखादं पुस्तक हातात घेतलं तर लेखक म्हणतात की त्या पुस्तकाला असं वाटत असतं की माझ्या अंतःकरणात म्हणजे पुस्तक जणू आपल्याला सांगत असतं. हातात घेतलं की त्या पुस्तकांमध्ये लेखक म्हणतात की माझ्या अंतरंगात त्या थोर लेखकानं साठवलेले जे भांडार आहे
ते तुझंच आहे. म्हणजे जो कोणी पुस्तक हातात घेईल त्याचंच आहे ते. जे आवडेल ते खुशाल घेऊन जा, असं जणू पुस्तकं आपल्याला सांगत असतात, असं लेखकाला वाटत राहतं. पुस्तकांवर लेखक म्हणतात की पुस्तकांवरती अत्यंतिक खूप खूप प्रेम करणारी मी माणसं पाहिलेली आहेत. कधी कधी म्हणजे काही काही लोक पुस्तकांचा संग्रह करतात. मग आपल्या कपाटात ती जीवापाड जपून ठेवलेली पुस्तकं देताना दुसऱ्याला देताना व्याकुळ झालेली असतात. बघा, एखादी गोष्ट आपल्याला अतिशय प्रिय असणारी गोष्ट एखाद्यानं मागितली तर आपण किती देतो? नाही, देत नाही. परंतु जी लोक पुस्तकांवरती प्रेम करतात त्यांची सुद्धा म्हणजे ते सुद्धा लोक काय करतात की एखाद्यानं पुस्तक मागितलं तर ते पुस्तक दुसऱ्याच्या हातात देताना व्याकुळ होत असतात. म्हणजे का व्याकुळ होत असतात? म्हणजे तिथं काही त्यांचा स्वार्थ असतो नाही की माझ्याकडे पुस्तक आहे आणि मी कुणाला देणार नाही. परंतु पुस्तकातलं ज्ञान जे आहे हे ज्ञान दिल्यानं वाढतं, म्हणजे ज्ञानाची वृद्धी होते, म्हणून पुस्तकं एकमेकाला देत असतात. परंतु काही व्यक्ती काय करतात तर व्याकुळ झालेले असतात. बघा, म्हणजे का व्याकुळ होतात तर त्यांचं पुस्तकांवरती खूप प्रेम असतं आणि ही पुस्तकं जपून ठेवायची असतात त्यांना. तर लेखक म्हणतात बघा, एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून 2 दिवसांसाठी एक पुस्तक मी वाचायला आणलं होतं. ते देताना तो ग्रंथप्रेमी मला काकुळतीने सांगत होता, अतिशय काळजीपूर्वक वापरा, दुसऱ्याच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मुडपू नका, कोणताही मजकूर पेन्सिलनं किंवा शाईनं अधोरेखित करू नका, वरचं कव्हर काढू नका, तिसऱ्या दिवशी कटाक्षानं मला पुस्तक परत करा. त्या सूचना मला अपमानकारक वाटल्या नाहीत. हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकाशी निर्दय चाळा करणारे अनेक पुस्तक शत्रू मी पाहिले आहेत. त्यांच्या हिशेबी छापलेलं एक चोपडं म्हणजे पुस्तक. त्याला कसलं महत्त्व द्यायचं? पुस्तकाचा उपयोग तर किती? भूक लागल्यावर ते शिजवून थोडंच खाता येतं. वेडे लोक वाङ्मयात अनेक रस असतात असं म्हणतात. तहान लागल्यावर तुमच्या कालिदासाच्या शाकुंतलातील रस पिणं शक्य आहे काय? फार तर एकदा वाचावं किंवा चाळावं आणि मग येईल त्या भावानं फुंकून टाकावं, ही विचारसरणी अनेकांची असते. पण त्या पुस्तकप्रेमीनं मला ज्या अटी घातल्या होत्या त्या खरंच अत्यंत संयुक्तिक होत्या. बघा, लेखक काय म्हणतात की काही काही माणसं इतकी पुस्तकांवरती प्रेम करतात की आपलं पुस्तक दुसऱ्याला देताना ते खूप व्याकुळ होतात. आणि लेखक असेच एकदा एका ग्रंथप्रेमीकडे गेलेले आहेत, पुस्तकप्रेमी व्यक्तीकडे गेलेले आहेत आणि त्याच्याकडून 2 दिवसांसाठी पुस्तक वाचायला आणलं होतं. तर त्यांनी तो ग्रंथ हातात देताना किती काकुळतीनं ते सांगत होते. लेखक म्हणतात की अतिशय म्हणजे खूप काकुळतीला येऊन ते सांगत होते की हे पुस्तक अतिशय काळजीपूर्वक वापरा, दुसऱ्या कोणाच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं दुमडू नका, त्याच्यावरती पेन्सिलनं किंवा शाईनं कसलाही मजकूर लिहू नका, त्याच्यावरती जे कवर आहे ते काढू नका आणि मला तिसऱ्या दिवशी कटाक्षानं पुस्तक परत करा. बघा, आपण एखादी वस्तू एखाद्याकडं आणायला गेलो आणि एवढ्या सूचना त्याला जर आपण दिल्या तर आपण काय करू? विचार करा, आपण काय म्हटलो असतो? ए बाबा, तुझी जी वस्तू आहे ती ठेव तुझ्यापाशी, इतक्या अटी घालत असतील तर मला ती वस्तू नको. परंतु लेखक म्हणतात की ह्या सूचना मला काही अपमानकारक वाटल्या नाही, कारण पुस्तकांवरती प्रेम करणारी माणसं ही अशीच वागतात. कारण लेखक सुद्धा म्हणतात की माझं सुद्धा पुस्तकांवरती प्रेम आहे, त्यामुळे ह्या काही अटी मला अपमानकारक वाटल्या नाहीत. हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकाशी लेखक म्हणतात की निर्दयी चाळा करणारे खरंच अनेक पुस्तक शत्रू मी पाहिलेले आहेत, पुस्तकांचे शत्रू मी पाहिलेले आहेत. मग त्यांच्या लेखी पुस्तक म्हणजे एक चोपडं, साधं एक 4 अक्षरं लिहिलेलं चोपडं, त्याला काही महत्त्व द्यायचं आणि ह्या पुस्तकांचा उपयोग तर किती, असं पुस्तक शत्रूंना वाटत असतं. काही भूक लागल्यावर ते शिजवून थोडंच खायचं आहे, त्याने काही पोट भरणार आहे. त्याचबरोबर काही लोक काय म्हणतात, वेडे लोक वाङ्मयात अनेक रस असतात असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला वाङ्मयातले रस माहीत आहेत, 9 रस ते. तर हे वाङ्मयात अनेक रस असतात, पण तहान लागल्यावरती कालिदासाच्या शाकुंतलातील रस पिणं शक्य आहे काय? नाही. तर असं म्हणजे लेखक म्हणतात की हे जे आहे म्हणजे ही रस पिण्याची सुद्धा तुमची वृत्ती पाहिजे. म्हणजे रस पिणे म्हणजे काय? अक्षरशः म्हणजे आपण पाणी पितो तसं नाही, तर त्या रसाची अनुभूती घेणं, जे काव्यामध्ये असणारे रस आहेत ते समजून घेणं आणि त्यातून आनंद मिळवणं. मग
ह्या पुस्तक शत्रूंना ते तसं वाटत नाही, ते शब्दशः अर्थ घेतात. रस पिणं शक्य आहे काय? फार तर एकदा वाचायचं, चाळायचं आणि येईल त्या किमतीला विकून टाकायचं, येईल त्या किमतीला ते फुंकून टाकावं. ही विचारसरणी अनेकांची असते. लेखक म्हणतात की ही विचारसरणी अनेकांची असते, पण त्या पुस्तक प्रेमीनं मला ज्या अटी घातल्या होत्या खरोखरच त्या अत्यंत संयुक्तिक होत्या. बघा, लेखक म्हणतात की खरोखरच त्या पुस्तक प्रेमीनं ज्या मला काही अटी घातलेल्या होत्या खरोखरच त्या अगदी उपयोगी होत्या, उपयुक्त अशा होत्या. कारण आज आपण बघतो वाचनाचं महत्त्व किती राहिलेलं आहे. अतिशय म्हणजे आजची आमची जी तरुण पिढी आहे ती वाचनापासून दुरावलेली आहे. कारण आज आमच्याकडे TV, मोबाईलसारखी साधनं आलेली आहेत आणि त्यामुळं कम्प्युटर आहे आणि त्यामुळं काय झाले की आम्ही पुस्तकांकडे फार दुर्लक्ष केलेलं आहे. आणि पुस्तकंही आमच्या लेखी पुस्तकंही काय झालेली आहेत तर अगदी म्हणजे रद्दीचं साहित्य होऊन गेलेले आहेत. तर असं न करता पुस्तकांचं वाचन करा, पुस्तकांशी मैत्री करा आणि पुस्तकातून मिळणारं जे ज्ञान आहे ते घ्या. कारण वाचनानं माणसाचं अंतःकरण म्हणजे वागणं, बोलणं, विचार करणं सगळ्यांमध्ये बदल घडून येईल. आणि वाचनामुळं तुमची विचार करण्याची क्षमता उंचावेल, तुम्ही चांगला विचार कराल आणि ह्या चांगल्या वाचनामुळे तुम्ही चांगला विचार कराल, चांगल्या विचारांमुळे तुमचं चांगलं आचरण होईल आणि एकूणच आपला भारत देश समृद्ध होईल. यासाठी पुस्तकं वाचणं अत्यंत आवश्यक आहे. याचा पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत.